आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा। नंतर खरं बोलत होतं असं वाटतंय, कारण ही प्रिस्क्रिप्शन ना खूपच जुनी आहे आणि हल्लीच त्याने इंजेक्शन दिलं असेल असं नाही वाटत। थोडक्यात मॅडम आपण जिकडे होतो तिकडेच आहोत, काहीच हाती लागत नाहीये। आता काय करूयात? ओके, आता सध्या तरी हा विषय आपण जरा होल्डवर ठेवूया, पण ही मानसी देशपांडे कोण हे जरा शोधून काढ। त्यांच्या रिलेटेड काही आढळतंय का बघ, उद्या जाऊन एखाद दुसरं कोडं सोडवायला हे नाव आपल्या उपयोगाला येऊ शकतं। येस मॅम। आणि आता सध्या धनंजय देसाई यांच्या केसवरती फोकस कर, जरा वेग वाढवावा लागेल। अनिशा, तुला मी जे करायला सांगितलं होतं ते लवकरात लवकर। येस मॅडम, मी एन्क्वायरी सुरू केली आहे, लवकरच काहीतरी धागा दोरा मिळेल। या तुम्ही। येस मॅम। काय रे, इथे कलेक्टर ऑफिस मध्ये काय करत होतास? हो आदित्य सर, हे असं अंगावरून मला ओरडायचं नाही, आधीच सांगतो। हळू बोल, हळू बोल। इथे मी तुम्हाला वाचवायचा प्रयत्न करतो आणि तुम्ही माझ्यावर दादागिरी करताय। मला हाऊस नाहीये, मॅडमनी बोलवलं होतं चौकशीसाठी म्हणून आलो होतो। मी काय विचारलं तिने? परत ते सोड, तू काय बोललास? एक मिनिट, अनुचा फोटो दाखवला, परत तिला मानसी देशपांडे हे नाव कसं कळलं? ते काय मला माहित नाही, पण आता सध्या मी वेळ मारून नेली आहे। मी तुला बोललो ना, ती बाई डेंजर आहे, ती असा पाठलाग नाही सोडणार। अरे यार, माझ्या सेटलमेंटचे पैसे अडकलेत, आता मला इथे थांबायचंच नाहीये, लवकरात लवकर इकडनं निघायचंय। पण ठीक आहे, आय एम शुअर की मानसी देशपांडे ह्या नावाने तिला काहीही क्लू मिळणार नाही, कारण तिच्या नावाने मी कुठलाही पेपर वर्क केलेला नाही। पण त्या नंबर प्लेटचा माग काढ ती माझ्यापर्यंत पोहोचली तर? अरे यार, हिला इकडे जायचं होतं का या जिल्ह्यात कलेक्टर म्हणून, या सुंदरीला? नाही ठीक आहे, माझे सेटलमेंटचे पैसे आले ना की मी लवकरात लवकर इकडनं निघून जाणार। पण ऐक, तोपर्यंत मला जर इंजेक्शन लागलं अनुला बेशुद्ध ठेवण्यासाठी, त्या इंजेक्शनचं काय करू?